निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला ना. हा स्वामी चारिता बोलतात ना. हो ताई. हा मला अनुभव शेअर करायचा होता. हा कुठून बोलताय ताई? मी पुण्यावरून बोलते. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता का? नाव नाही सांगू शकत. बरं बरं बरं. ते मी म्हटलं वाटले म्हणून हे घट्ट करून अनुभव शेअर करते. लय दिवस झाले करण म्हणते. हा 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 हा. आज रविवार आहे ना, त्यामुळे मी म्हटलं आता नंबर घेतला म्हटलं करून बघा. हा हा. आणि तुम्ही मला एवढंच मी स्वामी म्हटलं स्वामी मला काहीतरी द्या तर माझा फोन करू का नको, पण तुम्ही माझा फोन उचलला पहिला सांगत. नाही आज रविवार आहे ना ताई, आज दिवसभर उचलते फोन मी. हा ना. हा, कारण मग आठवड्यात कधी कधी वेळ मिळतो नाही मिळत. रविवारी मिळतो बऱ्याच वेळेला. चालेल. मी आता पारायण केलं 21 दिवसाचं. अच्छा. हा हा हा. तर मी ना मला असं म्हणजे मिस्टरांचं असं स्वप्न पडलं. हा. आणि मी फक्त स्वामींना म्हटलं स्वामी हे तुमच्या सहोदरी मग तुमच्या बरोबर मग तुमच्या विश्वास ठेवले. स्वामींनी मला लगेच कौल दिलं. मी असं बोलले हा हा. लगेच स्वामींनी कौल दिलं, म्हणजे फुल पडलं लगेच. अरे वा. हा हा हा. असं बहुत वेळा घडलं. मी जे बोलन ना स्वामी मला कौल देतात, लगेच देतात. हा हा हा. आणि चांदी चांदी अगोदर महिन्यात पारायण केलं अधिक महिन्यात. हा. आमच्या गाडीला यावर ठरला होता. अच्छा. हा. आणि तो इसकटला म्हणजे मोडला. मोठी गाडी का? हा, ट्रक. अरे बापरे. हा हा हा. आणि मग मी पारायण केलं स्वामी म्हणजे मी टेन्शन मध्ये आले. हा. त्यांना म्हटलं मी स्वामी म्हटलं स्वामी काय होऊ द्या पण आमचं यावर घर परत मोडू येऊ द्या म्हणलं. हा 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 हा. मग हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. हा म्हटलं मी अशी बोलले आणि त्याच्यात 4-5 दिवसात आम्हालाच फोन आला का गाडी विकत घ्यायची, आणि ज्यांनी गाडी घेतली त्यांनी स्वामी सेवक निघाले. अरे वा. हा म्हणजे कशी गाडी ना स्वामी सेवा करतात ना त्यांच्याच घरी गेली. मला एवढा आनंद झाला ना. किती छान बघा. तेच ना, अशा खूप खूप मला अनुभव येतात म्हणून मी म्हटलं शेअर करावा. नाही केलाच पाहिजे, छोटा मोठा कसाही अनुभव असो तो आणि ना शेअर मला ना केलाच पाहिजे. हा तर मी म्हटलं तुम्हाला असं धक धक चालली आता सांग काय सांगते मला मी. हा ना, तुमच्या संग बोलते ना मी. हा. हा शिपायालाच फोन केला, लय धक चालली म्हणलं असं काय. तर मी सगळं स्वामींच्याच फोटोवर समोर बसले आणि तुमच्या संग बोलते. अरे वा. हा. खूप छान ताई. तेच म्हटलं आता अनुभव शेअर कर. मला असे भरपूर अनुभव येतात छोटे छोटे पण म्हटलं. आणि आता माझ्या मुलाला सुट्टी पाहिजे होती परीक्षेसाठी. कसली परीक्षा? MBA आता परीक्षा होती ना. अच्छा. हा हा हा. हा. त्याच्यासाठी सुट्टी पाहिजे होती. त्याला भेटली म्हणजे कॉलेजमध्ये होणार होती ना रेग्युलर, त्याच्यासाठी भेटत नव्हती 3 दिवसाची. हा 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 हा. मी स्वामी म्हटलं स्वामी काही करा पण सुट्टी भेटू द्या ना म्हणलं त्याला. हा हा हा. जर सुट्टी भेटली ना तर मी अनुभव शेअर करेन म्हटलं असं. अच्छा. हा. आणि काय माहित नाही तुम्हाला ज्या आधी देत नव्हती ना, दुसऱ्याशी गुरुवाराला ना म्हटलं मग मला सुट्टी भेटली म्हणला. अरे वा. बघा. हा मग म्हणून आता म्हटलं अनुभव शेअर म्हटलं केला ना तुम्हाला अजून छान छान अनुभव येतील बघा ताई. हा नाही मी म्हंटल होतं ना मी अनुभव शेअर करेन म्हणून, तर म्हटलं बोलले तर करायला पाहिजे केला म्हणून ना. पाहिजे. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान ताई. मी हा शेअर करते. हा चालेल ताई. तुमचा आवाज मला खूप आवडतो. तुमचा आवाज मी ना तुमचा अनुभव ऐकूनच रोज झोपते संध्याकाळचं. अरे वा. बघा स्वामींची हा कृपा आहे ताई सगळी. चालेल श्री ताई. स्वामी समर्थ ताई. चालेल. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.